7 महिन्यांपासून राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील फिनॉमिना तयार झाला. मनोज जरांगे पाटील एकतर्फी राज्य सरकारशी बोलतायत, राज्य सरकार त्यांना प्रतिसाद देत आहे, त्यामध्ये कायद्याची चौकट ओलांडली जाते किंवा तिचं उल्लंघन होत आहे हेही तुम्हालाही कळत असेल. माझ्यासारख्या जो इतके वर्ष या होय होय प्रश्नाकडे बघतोय बारकाईनं त्यालाही ते कळतं आहे. आणि होय. एक संभ्रमाची अवस्था महाराष्ट्रामध्ये आहे. मनोज जरांगे पाटलांमुळं मराठा समाज हा थोडा भावनिक झालेला आहे की कोणीतरी एक बिगर राजकीय व्यक्ती आलेली आहे आणि त्याच्यासोबत राहिलं तर आपल्याला आरक्षण मिळतंय इथपर्यंत तो आलेला आहे. पण मनोज जरांगे पाटलांच्या मागणीतला फोलपणा बघितला तर लक्षात येतं की भ्रमनिरास होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही होय. महाराष्ट्रभर फिरताय, आता तुम्ही मराठवाड्याचा दौरा करताय, तुम्ही कसं बघताय याकडे? आशिष, हम्म. आंतरवाली सराटी इथे 1 सप्टेंबर रोजी जो काही निषेधार्ह अशा पद्धतीचा आंदोलकांवर हल्ला झाला, त्यानंतर 3-4 दिवसांनी मी, रेखाताई आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे आम्ही तिथे जाऊन आलो. मनोज जरांगे पाटलांशी भेटलो, बोललो, चर्चा करून तेव्हाही त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलेलं आंदोलन हाती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हे अत्यंत योग्य आहे, लोकांची मागणी आहे. आणि आपण म्हणालात तसं इतके दिवस काहीच झालं नाही. एक नवीन मुलगा, तरुण मुलगा, आपल्यातला मुलगा एक चांगल्या पद्धतीने काहीतरी मागणी करतोय, म्हणून समाज त्यांच्या पाठीमागे गेलेला आहे, हे निश्चितच मान्य करायला पाहिजे. आणि त्या दिवशी आम्ही त्यांना हीच कल्पना दिली की राज्यातील सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये घेणं अवघड आहे, परंतु आपण मराठवाड्यातील मराठ्याच्या पुरता हा विषय घेतला तर संयुक्तिक राहील. कारण की बापट आयोगाने सुद्धा त्यांच्या अहवालामध्ये इन जनरल मराठवाड्यातील मराठा समाजाचं चित्रण मांडलेलं आहे. आणि तसं करताना असे म्हटलेलं आहे की बीड आणि जालना जिल्ह्यातील मराठ्यांना त्वरित सरसकट ओबीसी मध्ये घ्यायला हरकत नाही. तत्पूर्वी कालेलकर आयोगाने सुद्धा मराठवाड्यातील मराठ्यांबद्दल भाष्य केलेलं आहे. परंतु पुढच्या कालखंडामध्ये काय झालं काही कल्पना नाही. नंतर काही आमची भेट नाही, बोलणं नाही आणि काही चर्चाही नाही. आता आपण म्हणालात तसं मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही तरुण पिढीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुलामुलींची, युवकांची एक भावना आहे. आणि ही भावना उचलून धरण्याचं काम त्यांच्यासोबतच कधी काळी काम करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी घेतल्यामुळे या आंदोलनाला भरगच्च पाठिंबा मिळाला. पण आशिष, तुम्ही म्हणालात तसंच तो व्यवहारिक, कायदेशीर किंवा संविधानिक चौकटीत बसविण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते होईल असं दिसत नाही. सध्या तो भावनिक अंगाने, संख्यात्मक वेगवेगळ्या पद्धतीने एकत्रित येऊन निदर्शन करण्याच्या माध्यमातून तो पुढे होतोय. आणि म्हणून त्यातले जे 2 टप्पे केलेले आहेत ते आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला कुणब्याचे दाखले मिळाले पाहिजे, ही मागणी सकारात्मक आहे. राज्य सरकारने त्यासाठी विशेष शिंदे समितीची नेमणूक केली. काही दाखले मिळालेले आहेत, पण संख्या बघता आजपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हे मिळून 13-14 हजाराच्या पुढे ती संख्या गेलेली, म्हणजे ती नगण्य संख्या आहे. 54 लाखांचा जो आकडा सांगितला जातो तो मराठवाड्याच्या बाहेरच्या उर्वरित महाराष्ट्रातला आहे, जिथे इंग्रजांचं राज्य होतं आणि जिथे इंग्रजांनी कुठलीही नोंद मराठा केलेली नाही. तर बहुतेक अत्यंत अपवाद वगळला तर सगळीकडे 1910-11 पर्यंत आपल्याला कुणबी नोंदी आढळतात. तर मराठवाड्यातील या नोंदी एवढ्या कमी असल्यामुळे त्याचा काही खूप फायदा होईल असं दिसत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना वेगळं सर्वेक्षण करून राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सकारात्मक अहवाल आल्यानंतर त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करणं हा एकमेव पर्याय आहे. सध्या मुख्यमंत्री किंवा त्यांचे काही मंत्री सहकारी आणि स्वतः मनोज जरांगे पाटील हेच समोरासमोर आपसात बोलत आहेत. मुख्यमंत्री सांगतायत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, परंतु सध्याच्या 50% बाहेर देऊ. हे पूर्णपणे सांगणं दिशाभूल करणार आहे, त्यांच्या अधिकार कक्षेबाहेरचं आहे.
हे मनोज जरांगे पाटलांनाही समजत असेल, कारण की एवढे मोठे विषय हाताळणारे तरी पण सुद्धा ह्यात जे काही चाललेलं आहे हे समजण्याच्या बाहेरचं आहे. आणि म्हणून आपण म्हणालात तसा उद्या अपेक्षाभंग होण्याची खूप जास्त चान्सेस आहेत किंवा तो होईलच असं आज तरी वाटतं. कारण की मुख्यमंत्र्यांनी अजूनही स्पष्ट केलेलं नाही की 50% बाहेर आणि ओबीसीच्या बाहेर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण कशा पद्धतीने कुठल्या चौकटीत बसून देणार आहे हे जाहीर करणं गरजेचं होतं. ते अजून काही समोर आलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांनी जरी मध्ये एकदा बैठक घेतली, सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते ओबीसीच्या बाहेर दिलं पाहिजे आणि वेगळं 50%च्या बाहेर दिलं पाहिजे. हा एकमुखी ठराव केला तरी ते कसं देणार आहेत हे अजूनही कोणी स्पष्ट करत नाही, कारण की ते त्यांच्या अधिकारात बसत नाही. त्यामुळे मराठा समाजाचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग होणं हे अत्यंत ठरलेलं आहे. सर, याच प्रश्नामध्ये मी थोडासा खोलामध्ये जातो, कारण मी पण कन्फ्यूज झालेलो आहे. साधारणतः मी सुद्धा या प्रश्नाकडे 2002 पासून बघतोय, अनेक होय. वेळा बातम्या केल्या आणि नंतर लक्षात आलं की मनोज जरांगे पाटलांची जी पहिली मागणी होती की मराठवाड्यातल्या 8 जिल्हे जे निजाम काळामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये होते, होय. 1 मे 1960च्या आधी तिकडे मराठा सुद्धा ओबीसी मध्ये होते आणि कुणबी सुद्धा ओबीसी मध्ये होते. 1 मे 1960 नंतर आम्ही 8 जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये आलो आणि आम्ही इकडे मराठा बनलो, आमचं नुकसान झालंय, तर आमच्या बाबतीत काहीतरी करा. आणि म्हणून बरोबर. मग शिंदे समिती नेमली की कुणबी नोंदी शोधा. इथपर्यंत ठीक होतं. पण मग आता राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी करा ही मागणी, आणि त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहे की राज्यातल्या 36ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि 6ही विभागीय आयुक्तांना आदेश देत आहे की नोंदी शोधा, हे करा, ते करा. यामुळे एकूणच मराठा समाज हा भावनिक यासाठी झाला की त्यांच्या असं लक्षात आलं किंवा वाटायला लागलं की दबाव आणला तर सरकार झुकतंय, पण हे सरकार इथं झुकत नाहीये, तर हा प्रश्न अधिक किचकट बनतोय हे कोणाच्या लक्षात येत नाहीये. बरोबर आहे आशिष. मराठा आरक्षण हा अत्यंत सरळ साधा असलेला विषय किचकटच बनलेला नाही, गुंतागुंतीचाच बनलेला नाही, तर त्याला आता राजकीय आणि अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर एक सामाजिक विद्वेषाचं सुद्धा स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ही महाराष्ट्राला आणि इन जनरल आपल्याला कोणालाही अभिमानास्पद बाब नाही. याकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे साधक बाधक चर्चा करून हे काय झालं काय नाही, त्यांनी 1 सप्टेंबरला जो काही घडला प्रकार त्याची थोडीशी सखोल चौकशी करून तो कसा काय झाला, कसा काय घडला, कारण की इतके म्हणजे मनोज जरांगे पाटील काही पहिल्यांदा उपोषणाला बसलेले नव्हते. याच्या अगोदरही त्यांनी उपोषण केलेले होते, शांततेने पार पाडलेले होते. त्या दिवशी ते व्यवस्थित चालू असताना अचानक का घडलं, कदाचित त्याला अशा पद्धतीचं काहीतरी एखादं राजकीय वळण पुढे मिळावं म्हणून त्यातही काही पूर्वनियोजित काही गडबड होती की काय असे वाटण्याइतकी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर उपोषण आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी जे काही स्वतःहून वेगळे शिष्टमंडळ पाठवून आणि स्वतः जाऊन जो शब्द दिला की आम्ही देऊ देऊ, तो एक राज्यकर्ते म्हणून जी आश्वासनं द्यावी लागतात तिथपर्यंत तर ठीक होतं. त्यात ती त्यांची एक मागणी जी होती, आम्ही सांगितलं की आम्ही 4 सप्टेंबरला बहुतेक तिकडे गेलो होतो. त्यावेळेस सुद्धा मनोज जरांगे पाटलांना हेच सांगितलं होतं जाहीरपणे. माझी जर तिथे क्लिप कोणी शोधली तर सापडेल की मी जाहीरपणे विचारलं होतं की तुम्ही उर्वरित महाराष्ट्राच्या नादी लागू नका. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जसा मी विदर्भातला आहे, विदर्भातले आम्ही सगळेचे सगळे लोक कुणबी आहोत. पश्चिम महाराष्ट्रात आहेत, खानदेशमध्ये आहेत, सोलापूर नगरमध्ये सगळे लोक कुणबी आहेत. ज्यांना गरज भासली त्यांनी त्यांचे कुणब्यांचे सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि त्याचे लाभ घेतलेले आहेत. त्याची उदाहरणं देण्यासाठी मी काही गेल्या 30-40 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश मधील ओबीसीच्या अंतर्गत IAS, IPS, IRS वगैरे झालेल्या काही नावांचा उल्लेख केला. विशेषतः सांगली जिल्ह्यातील आजचे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि त्यांचे बंधू आनंद पाटील हे दोघेही पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि ते कुणबी म्हणून ओबीसी मधून UPSCतून सिलेक्ट झालेले आहेत. बारामती मधले सुद्धा खराटे आणि असे अनेक लोक आहेत पुणे सातारा त्या भागातले, अहमदनगर जिल्ह्यामधले सुद्धा. त्यामुळे
तिकडे हे सहजासहजी दाखले मिळत होते. तसे विदर्भातले आपण जास्त लोक कुणबी असूनही अलीकडच्या काळातले एकच नाव आपल्याकडे एकनाथ दौले असं लक्षात येतंय, की जे ओबीसी मधून आपल्या तिकडून झालेले आहे. नंतरच्या काळामध्ये डॉक्टर प्रवीण गेडाम वगैरे हेच काही नाव आहे. परंतु मराठवाड्यामध्ये असं काही नसल्यामुळे मराठवाड्यातील मुला-मुलींना तो लाभ मिळू शकलेला नाही. तर आपण अजून थोडंसं विस्तारित बघायला जर गेलो, तर आयोगाचा विचार केला, तर कालेलकर आयोगाने त्यावेळेस मराठवाडा निजामशाहीमध्ये होता आणि आता आपण जसं म्हणालात तुम्ही आशिष, की आज मराठवाड्यातील मराठा समाज आपण संयुक्त महाराष्ट्रात येऊन चूक केली की काय असा पश्चात्ताप तप्त झाल्यासारखा बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे, की त्यावेळेस निजामशाहीमध्ये असलेला मराठवाडा ज्यावेळेस निजामशाहीतून मुक्त झाला, तर तो पहिला एकत्रित भारत देशामध्ये, नंतर द्विभाषिक राज्यामध्ये आणि नंतर संयुक्त महाराष्ट्रामध्ये अशी त्याची वाटचाल झाली. त्यामुळे तो हस्तांतरित होत असताना निजामशाहीमध्ये असलेल्या मराठ्यांना स्वतंत्र भारतामध्ये, जो आज तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये आहे, तो ओबीसीचा लाभधारक आहे आणि महाराष्ट्रात आलेला मराठा हा सर्वहारा झालेला आहे. त्याचं जे होतं ते सुद्धा ओढून घेतलेलं आहे. त्यामुळे कालेलकर आयोगाने 1955 मध्ये अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे, की मराठवाड्यातील मराठा समाज हा सर्वार्थाने लुटला गेलेला आहे. गेल्या 700 वर्षामध्ये त्याच्यावर झालेल्या परकीय इस्लामिक अत्याचारामुळे, अन्यायामुळे तो त्याची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सुद्धा अनेक बाबी हा विसरलेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत जर तुलना केली, तर तो इव्हन जर आपण मानवशास्त्रीय अंगाने बघितला, तर मराठा म्हणून त्याचं सर्व काही हारलेलं आहे. तर त्यांना पुन्हा एकदा आपल्याला स्थापित करण्यासाठी मराठा समाजाला मराठवाड्यातल्या म्हणजे तत्कालीन हे ओबीसी मध्ये घ्यावं असं त्यांचं मत होतं. त्यामुळे विचार केला, तर आज मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या गावातल्या, मी मराठवाड्यातही फिरतो, लोकांनाही तेच अपेक्षित होतं, की त्यांनी मराठवाड्यापुरता विचार करावा. परंतु ज्यावेळेस त्यांनी मराठवाड्याच्या पुरतं आंदोलन घेतलं, वाढलं आणि त्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळू लागला, त्यावेळेस पुन्हा अन्य परिसरातील काही कदाचित नेत्यांनी, काही सहकाऱ्यांनी संपर्क साधला आणि आम्ही उर्वरित महाराष्ट्रातले लोक मराठे नाहीत का, अशा पद्धतीची भूमिका घेतली. दुसरा, मनोज जरांगे पाटलांचा जो एक प्रश्न होता, की आम्ही सगळे कुणबी आहोत आणि आम्हाला कुणब्यांचा दाखला द्या आणि ओबीसी मध्ये घ्या. त्यावेळेस नारायण राणे पासून अनेक लोकांनी आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे हे खरं आहे, परंतु आम्ही कुणबी होण्यास तयार नाही, ही भूमिका घेतली आणि म्हणून आम्हाला मराठा म्हणूनच मराठा जातीच्या अंगाने आरक्षण पाहिजे हाही विषय पुढे घेतला. हा सगळा वाढत गेला आणि वाढता प्रतिसाद पाहून मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आपल्या आरक्षणाची, मागणीची, मराठवाड्याची भूमिका सर्वव्यापक करून महाराष्ट्रापुरती केली. हे एक चांगलं जरी झालेलं असतं, तरी ज्या पद्धतीने आज ते मागणी रेटत आहेत, त्या पद्धतीने ही मागणी पदरी पडण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आज आपण म्हणालात तसं जे वातावरण चिघळलेलं आहे, हे चिघळलेलं वातावरण शांत करून चांगल्या पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने, संवैधानिक पद्धतीने जर पुढे जायचं असेल, तर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे राज्याला आणि मनोज जरांगे पाटलांना विश्वास दिला पाहिजे, की त्यांनी जे काही करायचं ठरवलेलं आहे त्यामध्ये सर्वांचं हित आहे. राज्यामध्ये कुठेतरी दंगे धोपे होतील, कुठेतरी दोन गटामध्ये विद्वेष निर्माण होईल किंवा यदा कदाचित खूप काही जास्त गर्दी झाली तर वातावरण चिघळेल आणि जसं काही वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे अयोध्येत प्रकरण झालं आणि बाबरी मस्जिद आणि ढाचा पडला आणि काही ना काही वाद झाले, तशा पद्धतीचं काही होऊ नये असं वाटत असेल तर लवकरात लवकर आजच्याच दिवशी किंवा उद्याच्या दिवसात राज्यासमोर उघडपणे यावं, चुकलं असेल तर चुकीचं सांगावं आणि मनोज जरांगे पाटलांना आणि ओबीसीच्या नेत्यांना आपसात टकराव न करता, कोणी मुंबईत न येता एकत्रित बसून त्याच्यावर तोडगा काढावा, अशी माझी आपल्या माध्यमातून आशिष सर्वांना विनंती आहे. सर, हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो कारण तुम्ही आता ज्येष्ठ आहात
या प्रश्नामध्ये तुम्ही 40 वर्ष काम केलेलं आहे, म्हणून मी अधिकारानं तुम्हाला या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती करतोय. मला जे दिसतंय की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील आज जरी मी सबंध मराठा समाजाचं नेतृत्व करत नाही असं जरी म्हणत असले, तरी ते बोलताना ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आवाहन करतायत की तुम्ही रस्त्यावरती या, मुंबईला चला, आणि आता उद्यापासून म्हणजे 20 जानेवारीपासून ते मुंबईला जायला निघतायत, ज्याला जे मिळेल ते घेऊन या असं सांगतायत. तर मला असं वाटतं राज्य सरकार इथं चिडीचुप्प बसलेलं आहे, काहीच बोलत नाहीये. पण उद्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जर का हाताबाहेर गेली तर मग याला जबाबदार कोण? मनोज जरांगे पाटील जर का स्वतःला जरी सांगत नसले तरी मराठा समाजाचे नेते म्हणून ते जर का निर्देश देत असतील तर हे कितपत योग्य आहे? आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या प्रश्नावरती बोलत नसतील, बच्चू कडू सारख्या आमदारावर सगळं सोपवून मोकळे होत असतील, तर मग उद्या मराठा समाजाला काही झालं तर वाली कोण? हा एक अत्यंत गंभीर विषय आहे आशिष. दुर्दैवाने शेकडो वर्षामध्ये मराठा समाज उभा राहिला, परंतु छोट्या छोट्या समाजाला जसं कोणी नेतृत्व आहे तसं मराठा समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि काही काम करण्यासाठी त्यांना सूचना देणारा आणि त्या सूचना मान्य करणारा असा एक संघ आणि एक सूत्री असा नेता लाभलेला नाही, हे एक दुर्दैव आहे. आज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ते म्हणतात तसा सर्व समाज आहे अशातला काही भाग नाही, ते आवाहन करतायत. ते कितपत पुढे एवढ्या संख्येने पुढे येतील आज हे सांगता येत नसलं तर मी आता जसा उल्लेख केला, यदा कदाचित जर खूप जास्त संख्येने लोक तिथे जमले मुंबईमध्ये आणि परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर बाबरी मस्जिद प्रकरणात जसं काही ना काही झालं होतं उद्या, तसं काही तिथे झालं, चेंगराचेंगरी होऊ शकते. छोट्याशा आंतरवली सराटीमध्ये 1 सप्टेंबरला जर एवढा लाठीमार होऊन गोळीबार होऊ शकतो, तर उद्या तिथे काही झालं, पुन्हा ओबीसीच्या लोकांनी पुन्हा तिथे काही मागणी केलेली आहे त्यानुसार ते आंदोलन सुरू झालं, तर अत्यंत वाईट परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला माझं आवाहन आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. याबाबत आपली कोणाचीही भूमिका नकारात्मक नाही, याबद्दल काही कोणाचं दुमत नाही. मिळालं पाहिजे, पण ते मिळवण्याचे आपण देशाच्या लोकशाहीमध्ये आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राज्यकारभाराच्या सगळ्या अनेक बाबी बोलतो आहोत, करतो आहोत. राज्य सरकार, केंद्र सरकार हे सातत्याने सांगत आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने इथे आपण एक विषय घेतला पाहिजे. मे 2021च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहे की तुम्ही फेर सर्वेक्षण करून राज्य मागासवर्ग आयोगाने जर मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध करून शिफारस केली तर मराठा समाजाला राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या 27% म्हणजे 50%च्या आत ओबीसी मध्ये समाविष्ट करावे. हा अहवाल येण्याची वाट राज्य शासनाने, मनोज जरांगे पाटलांनी तसंच ओबीसीच्या सर्व नेत्यांनी पाहावी आणि तोपर्यंत आंदोलन करू नये अशी माझी आपल्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे. आणि राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी, मी अगोदर बोललो तसं, काय स्वतःकडे थोडासा कमीपणा घेतला तरी हरकत नाही, परंतु कोणत्या पद्धतीने बच्चू कडू किंवा सर्वांना पुन्हा एकत्रित बसून आता जे काही प्रस्तावित होऊ घातलेलं आंदोलन आहे ते होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सकल मराठा म्हणलं तरी सर्व मराठा त्यामध्ये समाविष्ट नाही, हेही खरं आहे. परंतु बेरोजगारी असेल, नापिकी असेल, शेतकऱ्यांचे अनेक काही प्रश्न असतील, या अनेक कारणामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण मुलं मुली हे सगळे अस्वस्थ झालेला जो मोठा घटक आहे तो बहुसंख्येने मनोज जरांगे पाटलांकडे एका आशेने पाहतोय, आशावाद म्हणून पाहतोय. तर त्यांनी निर्माण केलेली आशा ही निराशेमध्ये रूपांतरित होण्यापूर्वी आणि नवीन काहीतरी नैराश्याचं एखादं वादळ येऊन वेडं वाकडं काही होण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की कृपा करून उघडपणे बाहेर या, बाहेर बोला
आणि या लोकांच्या मनामध्ये जे काही मोठं तुम्ही एक आशा निर्माण करून ठेवलेली आहे की आता जणू काही एखादं जादूच्या गाठोडं सोडल्यासारखं तुम्ही त्यांना एक पत्रक देणार आहेत आणि मराठ्यांना आरक्षण लगेच लागणार आहे, तर हे त्यांचा भ्रमनिरास होऊन पुन्हा आत्महत्येचं किंवा कुठलं तरी एखादं जाळं पुढे बांधण्यापूर्वी हे दूर करणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरात शेवटी मी एकच सांगेल की स्वतः मनोज जरांगे पाटलांनी काही जरी झालं तरी पुन्हा एकदा संयमाने माघार घेतली तरी स्वतःहून हरकत नाही. काही कारण नसताना खूप मोठं आंदोलन करून वेडं वाकडं काही होईल असं काही करू नये अशी माझी एक विनंती आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकर येण्याची मागणी करणं इतपत ठीक आहे, परंतु इतक्याच दिवसात द्या हे शक्य होणार नाही. कारण की अगदी मराठवाड्यापुरताही जरी विषय घेतला तरी त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तगादा लावावा आणि लवकरात लवकर घेण्याचा तो प्रयत्न करावा, हा एक भाग आहे. मघाचा राहिलेला प्रश्न पुन्हा तोच आहे की संयुक्त महाराष्ट्र, पूर्णचं पूर्ण महाराष्ट्र की मराठवाडा, याबद्दल सुद्धा फेरविचार करून राज्य सरकारने सुद्धा टप्प्याटप्प्याने पहिल्यांदा मराठवाड्यातील मराठ्यांचा विषय मार्गी लावावा आणि नंतर उर्वरित महाराष्ट्राचा विषय हाती घ्यावा. त्यालाही काही आमची कोणाची हरकत असण्याचं काही कारण नाही. या पद्धतीने जर गेलं तर आज जे काही मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तो हिंसात्मक होऊन निराशात्मक किंवा कुठल्या तरी प्रकरणामध्ये परावर्तित होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज आणि उद्याचा जो काही दिवस त्यांच्या हाती आहे त्या दरम्यान हा निर्णय घ्यावा. कडू असतील, बच्चू कडू किंवा कोणी, मला नाही वाटत की बच्चू कडूचा आता काही उपयोग होईल. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच, कारण की आतापर्यंत जे काही चित्र दिसतं टीव्हीवर ते 1 to 1 मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे अशा पद्धतीच्या त्या वाटाघाटी आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे लोकांच्या समोर आणि कदाचित गरज असेल तर एकांतिक मनोज जरांगे पाटलांनी सत्य समजावून सांगणं ठीक आहे की कदाचित त्यांनी त्या काळात मनोज जरांगे पाटलाप्रमाणेच भावनिक होऊन मी तुम्हाला आरक्षण देतो हे सांगितलं असेल तर ते कशी चूक होती आणि आता आपण प्रयत्न करून ते मिळवण्यासाठी एकत्र येऊ असं सांगितलं तर आंदोलनाचा जो काही हा जाहीर केलेला कार्यक्रम आहे हा स्थगित ठेवला जाऊन मिळणारं आरक्षण गतिमान कसं करता येईल त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतो. आपल्या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे की कृपा करून काहीतरी वेडं वाकडं होईल अशा पद्धतीचं आंदोलन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.